नाशिक जिल्ह्यातील नायडोंगरी येथील लोकनेते कैलासवासी ॲडव्होकेट विजय शिवराम आहेर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजला पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी सदिच्छा भेट देत संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार सत्यजित तांबे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सतीश बोरसे यांचाही सन्मान करण्यात आला। परधाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश सोनेज यांनी प्रास्ताविकातून आमदार तांबे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि लोकहितवादी कार्याचा परिचय करून दिला। कैलासवासी शिवराम वेडूजी पाटील शिक्षण प्रसारक मंडळ नायडोंगरी या संस्थेचे सरचिटणीस विलासभाऊ आहेर यांनी विद्यालयाच्या स्थापनेपासूनच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला। 1988 मध्ये केवळ 6 वर्गांपासून सुरू झालेल्या या संस्थेत आज सुमारे 2000 विद्यार्थी शिक्षण घेत असून 10वी 12वीच्या परीक्षा केंद्रांसह कला आणि विज्ञान शाखांचे वर्ग यशस्वीपणे सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली। यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सत्यजित तांबे यांनी बदलत्या काळानुसार गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित आणि आधुनिक शिक्षणाची गरज अधोरेखित केली। विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेसाठी नव्हे तर जीवनासाठी शिक्षण घ्यावे असे आवाहन त्यांनी केले। तसेच संस्थेशी असलेल्या आपल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख करत त्यांनी संस्थेच्या सर्व विद्यालयांच्या विकासासाठी शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले। संस्थेच्या सर्व विद्यालयांच्या प्रगतीसाठी आणि शैक्षणिक विकासासाठी माझ्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी सर्वतोपरी मदत करण्यात येईल। गुणवत्तापूर्ण शिक्षण ही काळाची गरज आहे आणि अशा संस्था अधिक सक्षम व्हाव्यात यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दत्तात्रय थोरात यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रदीप सूर्यवंशी यांनी केले। यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या पल्लवी आहेर, जळगाव खुर्द विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर पवार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी हेमराज वाघ, नायडोंगरी।